नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत, या लाभार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा। फायनली तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होता ती गोष्ट म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता। नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे या संदर्भात माहिती आलेली आहे आणि हीच गुड न्यूज, हीच आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांना मागच्या महिन्यामध्ये वाढीव अनुदान मिळालेलं नव्हतं त्यांनी काय करायचं आहे, त्यांना पैसे कधीपर्यंत जमा होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं या महिन्यात कुणाला किती रुपये मिळणार, हप्ता वाढलेला आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला न चुकता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट वेळच्या वेळी तुम्हाला पाहण्यास मिळतील। चला तर मग सबस्क्राईब करा, सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण अपडेट। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी नोव्हेंबरचा हप्ता खूप दिवस रखडलेला आहे। पहा, हप्ता रखडण्याचं कारण काय हे तुम्हाला तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल आणि बऱ्याच जणांना माहीत नसेल। तर ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी अगदी काही वेळामध्ये नेमका हप्ता या महिन्यात उशिरा का जमा झाला ही माहिती आपण अगोदर जाणून घेऊया। तर त्यामध्ये तुम्हाला माहीत असेल 28 ऑक्टोबरला नागपूर या ठिकाणी बच्चू कडू यांच्या माध्यमातून महाएल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आता महाएल्गार मोर्चाचा थेट संबंध हा दिव्यांग बांधवांशी आहे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आहे। तसा संबंध शेतकरी बांधवांसाठी देखील आहे, कारण दिव्यांग बांधवांसोबतच शेतकऱ्यांसाठी, शेतकरी कर्जमाफीसाठी हे आंदोलन करण्यात आलेलं होतं बच्चू कडू यांच्या माध्यमातून। आणि याच आंदोलनाची दखल घेत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केला। आता तुम्ही म्हणाल आपली योजना आहे संजय गांधी निराधार योजना, तुम्ही सांगत आहात शेतकरी कर्जमाफी, तर या दोन गोष्टींचा जवळचा संबंध आहे नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात, म्हणून आपण ही माहिती जाणून घेत आहोत। तर त्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला उशिरा का मिळत आहे याची माहिती जाणून घ्या। जसं की मी तुम्हाला सांगितलं की 28 ऑक्टोबरला नागपूर या ठिकाणी महाएल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या मोर्चाची दखल घेत माननीय मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्याचा सातबारा पूर्णपणे कोरा करण्याचा म्हणजे कर्जमाफी करण्यासाठी 30 जून ही डेडलाईन देण्यात आलेली आहे। आणि त्याही अगोदर शेतकऱ्यांना जी अतिवृष्टी झालेली होती काही दिवसापूर्वी, तर त्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिलेली होती। कर्जमाफीच्याही अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे गेले पाहिजेत अशा प्रकारचे त्यांचे वक्तव्य होते आणि त्यानुसार त्यांनी प्रक्रिया सुरू केलेली होती। आता शेतकऱ्यांच्या DBT चा आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या हप्त्याचा काय संबंध, तर पहा, ज्या पद्धतीने संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याचे पैसे हे DBT पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये जमा होतात, त्याच पद्धतीने शेतकऱ्यांसाठी जे अनुदान घोषित करण्यात आलेलं आहे, अतिवृष्टीचं जे अनुदान वाटप करण्यात येत आहे तेही अनुदान सेम प्रोसेसच्या माध्यमातून DBT प्रोसेसच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येतं। आता लाडकी बहीणचं उदाहरण पहा, लाडकी बहीणच्या लाभार्थ्यांना देखील DBT ॲक्टिवेट झाल्याच्या नंतरच DBT पोर्टलच्या माध्यमातूनच लाभ जो आहे तो मिळत असतो आणि इतर योजनांचा देखील लाभ DBTच्या माध्यमातूनच लाभार्थ्यांना मिळत असतो। त्यामुळे एकाच वेळी खूप मोठ्या प्रमाणात DBT प्रोसेसवर ताण येत आहे। DBT सरकारच्या माध्यमातून करण्याची प्रक्रिया सुरू होती। शेतकऱ्यांचा आकडा खूप मोठ्या प्रमाणात आहे, ज्यांचे नुकसान झालेलं आहे त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासन ही DBT प्रोसेस करत आहे आणि एकाच वेळी खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना DBT करण्यात येत आहे। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना DBT प्रोसेसच्या माध्यमातून पैसे देण्यात येत आहेत। तर ही सर्व जी प्रक्रिया आहे ती एकाच वेळी सुरू असल्या कारणाने संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता उशिरा मिळत आहे। आणि काही जिल्ह्यांमध्ये दिव्यांग बांधवांची नव्याने दिव्यांग म्हणून नोंद झालेली आहे, अशा दिव्यांगांचा डाटा सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी काही तांत्रिक अडचणी येत होत्या आणि याचमुळे नोव्हेंबरचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही, उशिरा जमा होत आहे। आता तुम्हाला कळालं असेल की कशामुळे पैसे उशिरा येत आहेत। आता फायनली आपण पैसे कधीपर्यंत जमा होतील या संदर्भातली माहिती पाहूया। तर रविवार असल्या कारणाने पैसे रविवारी तर काय येणार नाहीत, मेसेज आला नाही आणखीन, त्यामुळे पैसे येणार नाहीत।
परंतु उद्या महत्त्वपूर्ण दिवस असणार आहे. उद्यापासून ही प्रक्रिया सुरू होत आहे. 13 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे पडण्याची प्रक्रिया होणार आहे अशी माहिती आलेली आहे. 13 नोव्हेंबरपर्यंत पात्र लाभार्थ्यांना पैसे मिळून जातील. काळजी करायची नाही. ज्या लाभार्थ्यांना मागच्या महिन्यामध्ये वाढीव अनुदान 2,500 रुपये जमा झालं नव्हतं, 2,500च्या ऐवजी 1,500 जमा झालं होतं, दिव्यांग बांधवांना, इतर लाभार्थ्यांना नाही. विशेष करून दिव्यांग बांधवांना, म्हणजे फक्त दिव्यांग बांधवांनाच जर 1,500 जमा झाले असतील 2,500च्या ऐवजी तरच नोव्हेंबरचा हप्ता त्यांना येणार आहे. या ठिकाणी 3,500 हा 2 टप्प्यामध्ये येऊ शकतो. प्रथम येथील 2,500 आणि त्यानंतर उर्वरित 1,000. त्याचबरोबर इतर जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना येथील 1,500 आणि ज्या लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना, ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना मागच्या महिन्यामध्ये 2,500चं वाढीव अनुदान मिळालेलं होतं त्या सर्व लाभार्थ्यांना याही महिन्यात बिना अडचण, बिना काही अडथळ्याविना 2,500 रुपये जमा होतील. सोमवार हा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे लाभार्थ्यांसाठी. प्रक्रिया सुरू होत आहे. प्रत्यक्ष खात्यामध्ये तुमचे पैसे उद्यापासून पडण्याची प्रक्रिया सुरू होईल. 3 दिवसामध्ये हे पैसे वाटप करण्यात येतील अशी माहिती आलेली आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे. इतर लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. ही माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक मात्र करायला विसरायचं नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.